खमंग अशी पटकन तयार होणारी ही चटका डाळ आहे. ही आहे ना माझी काकू लहान असताना बनवायची. काही नाही हो, शिजवलेली फक्त डाळ कुठलीही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. चणा डाळ, तूर डाळ, आणि ती डाळ शिजवताना थोडंसं त्यामध्ये मीठ जास्त हवं आणि त्यावर मस्त अशी ही चुरचुरीत फोडणी. इतकं कमाल लागतं. म्हणजे भाजी पोळी खायचा कंटाळा असेल, बनवायचा कंटाळा असेल, कमाल ऑप्शन आहे. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. लहानपणीच्या आठवणींना उजाळा देते. तर आज आपण बनवतोय तुळजापूरचा स्पेशल डाळ चटका. माझी काकू तुळजापूरची आणि त्यामुळे ना हे असे वेगवेगळे म्हणजे मसाला चणा डाळ, कुरकुरीत मसाला चणा डाळ महालक्ष्मीला फराळात ती असायचीच असायची. याची रेसिपी आणि लिंक खाली देते. खूप वर्षांपूर्वी रेसिपी मी पोस्ट केली होती ती असायची. त्याचबरोबर तिचं एक तुकडे म्हणजे शेळ्या पोळींचे तुकडे उकडायचे. त्याचसोबत डाळ चटका कमाल म्हणजे बहारदार करायची. आणि माझ्या वडिलांचा आणि आमच्या सगळ्यांचाच फेवरेट होता. तर यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते बघूयात. अगदी पटकन बनवून हा डाळ चटका तयार होतो. म्हणजे कधी भाजी खायचा कंटाळा आला तर कमाल लागतो. तर हा डाळ चटका तुरडाळीचा पण करू शकता, मुगडाळीचा पण करू शकता, पण हा ओरिजिनली ती जी करायची ती चणा डाळीचा असायचा आणि कमाल लागायचा. तर चणा डाळ आहे ना थोडीशी खारटी ठेवायची आणि मग तो चटका टाकायचा. बहारदार लागतो. साहित्य: अर्धा कप चणा डाळ. आता नुसती प्लेन शिजवलेली चणा डाळ असायची, पण मी आज थोडंसं यामध्ये बदल करते. त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेलं टोमॅटो, कोथिंबीर लागेल, खूप सारा लसूण हा आहे, याच्यापेक्षा थोडा आणखी मी घेणार आहे, अगदी बारीक चिरून घेतलाय, उभी चिरलेली हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ, लाल तिखट 1 चमचा, हिंग, फोडणी करता जिरं आणि मोहरी, आणि यासोबतच आपल्याला लागेल तेल. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला, सगळ्यात आधी काय करायचं, चणा डाळ घ्यायची, पाणी टाकायचं आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. आता या स्वच्छ धुतलेल्या डाळीमध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि एक 2 ते 3 तास ही डाळ भिजत घालायची. आता भिजत घातल्यामुळे ती पटकन शिजते. वेळ नसेल तर डायरेक्ट कुकरला शिजवली तरी चालेल, किंवा मग सकाळी करायची असेल तर रात्रभर भिजत घातली तरी चालेल. चला, आता ही डाळ चटका बनवण्यासाठीची डाळ छान फुललेली आहे. 2 तास झालेला आहे. आता डाळ बाधू नये, ॲसिडिटी होऊ नये म्हणून हे भिजवलेलं डाळीचं पाणी शक्यतो नाही वापरायचं. तुम्हाला हवं असेल तर वापरू शकता अर्थातच. आता ही डाळ कुकरमध्ये काढून घेऊयात. यामध्ये हे टोमॅटो, मिरची, हळद, आणि ही डाळ आहे ना, ही डाळ ओव्हरकुक करायची नाही. जितकी डाळ आहे त्याच्यात तिप्पट पाणी घालायचं, झाकण लावायचं आणि फक्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. जास्त शिट्ट्या काढायची गरज नाही. चला, आता चटका देण्यासाठी तेल गरम केले, थोडं जास्त घ्यायचं तेल. यामध्ये सगळ्यात आधी मोहरी छान फुलली पाहिजे, तरच तो आहे ना तडका छान बसतो. मोहरी छान तडतडली की जिरं आणि मग खूप सारा लसूण छान असा खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं. एकसारखं असं ढवळत आहे ना लसूण तळून घ्यायचं. हे बघा, हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली. जी मजा आहे ना ती या चटक्यातच आहे. आता गॅस बंद करते, नाहीतर लसूण आपला करपेल. आता यामध्ये घालूयात थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, आणि जरा तेलाचा ताव कमी झाला की मग यामध्ये घालूयात सगळ्यात शेवटी लाल तिखट. कमाल. आहा, आणि हा बहारदार असा आपला चटका बनवून तयार आहे. चला, ही डाळ पण आहे ना आपली छान शिजवून तयार आहे. वा, बघा, डाळ शिजली आहे, पण बोट शेपी आपण ही शिजवून घेतली, पूर्ण शिजलेली नाही आहे. आता या डाळीत आहे ना मीठ घालायचं. थोडी खारटी ठेवायची ही डाळ, कारण तो जो चटका आहे ना त्याच्यामध्ये मीठ नाही आहे. तो यामध्ये मिसळला की ते ॲडजस्ट होतं. हे बघा, ही अशी खूप शिजवायची नाही आहे, मॅश नाही झाली पाहिजे. अशी बोट शेपी डाळ शिजली पाहिजे. आता तुम्हाला हवं असेल ना ही डाळ पुन्हा एकदा गरम करून घ्या, पण हा जो डाळ चटक्याचा प्रकार आहे याच्यात ती गरम नाही केली जात.
गरम गरम अशी कुकरमधली डाळ ती वाटीत घेतली जाते, तशीच वाढली जाते वाटीत घेऊन, आणि मग असा चटका तयार केलेला त्या वाटीत वर प्रत्येक वाटीत वाढला जातो. पण आता आपण हा डायरेक्ट यावर घालूयात. बहारदार. आणि जे खाताना हा चटका मिसळून घ्यायचा. काय दिसतंय, म्हणजे हा असा थर आला पाहिजे त्या डाळीवर. खाली डाळ, वर चटका, आणि मग खाताना ती मिसळून ती बोटचेपी म्हणजे अर्धवट शिजलेली डाळ, तो खमंग खुसखुशीत लसणाचा भुरका, स्वर्गसुख आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आणि पुन्हा भेटूयात अशाच बहारदार रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.